हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर गाईज आजचा ब्लॉग रँडम असणार आहे कारण की हा माझा सेकंड डे आहे अंधेरीमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये काय होईल मला नाही माहिती, तर तुम्ही पुढे जाऊन ब्लॉगमध्ये समजेल काय होणार आहे ब्लॉगमध्ये. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. चला तर गाईज आता मी उठले, आता वाजले 12 आणि मी आता आंघोळ वगैरे करते आणि पप्पाच्या शॉपवर जायचं आहे तिथे नाश्ता वगैरे करायला. तर चला मी आता आंघोळ करते आणि मग तुम्हाला भेट. तर गाईज मी आता रेडी वगैरे झाली आणि आता आम्ही चाललो पप्पाच्या शॉपवर. आंघोळ केली गाईज, जाम थंडी इथं. आता आम्ही चाललो आहे पप्पाच्या शॉपवर. चला मला तर जाम भूक लागली गाईज कारण की काही खाल्ला नाही तर भूक लागले. तर दुकानावर गेल्या मस्का पाव खाऊ, बघू पप्पा आणतात तर. कारण की आता 1 वाजले तर जेवायची वेळ होते. पण आम्ही चाय पितो कारण की लास्ट टाइम आम्ही 2 वाजता चाय पिलेले. आता आता पण तेच 2च वाजणार आहे. अख्खा काहीच पायावर चिक्कल उडतो माझ्या स्कर्टमुळं. आता इथं रिक्षा बघायला लागेल. तर गाईज आता आम्ही पोचलो पप्पाच्या शॉपच्या जवळ पोचलो आणि पप्पा ते बघा तिथे समोर. तर गाईज आता कंटाळा आलाय मला, तर मी ना बिंदास काव्याचे व्हिडिओ बघते. तेच मी घरून बुक आणलेले पण ते घरीच राहिले, मी इथं आणायला विसरते. जर अभ्यास करायचाच नव्हतं तर आणले का. बघा बिंदास काव्याचे व्हिडिओ बघते. कोण पण बिंदास काव्याचा फॅन आहे कमेंट करायला. Meanwhile, सो गाईज पप्पा साईडवर गेले आणि साईडवर आल्याच्या नंतर पप्पा बोलले चला कुठेतरी फिरायला जाऊ. सो आम्ही लगेच निघालो घरी जायला आणि बघू आता पप्पा कुठे नेतात फिरायला. तर गाईज आता आम्ही पोचलो घरी. मला भूक लागलेली म्हणून आम्ही मंचुरियन घेतले. आणखी इथं काही जास्त हाय नाही खायला. आता बघू जरा रेडी बिडी होतो, फ्रेश होतो कारण की दमलो आहे, बसून बसून दमलो आहे गाईज. चला घरी जाते, मी तुम्हाला दिसत नसेल आणि मला चढता पण नाही. चला तर गाईज आता आम्ही चाललो मूवी बघायला. आम्ही सगळे चाललो आहे आणि 7:45चा शो आहे आणि आत्ता 7:40 झाले. तर इथून आम्हाला तिथं जायलाच लय वेळ लागत आणि आम्हाला रिक्षा काही तर भेटत नाही. तिथं अलाउड नाही 4 जण, त्यामुळे. तर चला तुम्हाला गाईज वी आर ऑलरेडी लेट आणि आता 10 मिनटं झाले पिक्चर चालू आणि अजून आम्ही जातोच आहे. चला आता पटकन होते, जाम थंडी आहे. Refrain from talking during the movie show. If required, step outside to take the call or pacify your child. परंतु सेनापती पदाकरता तेवढंच पुरेसं नसतं. सेनापती हा शत्रू करता तलवारीसारखा धारदार आहे. कुठं जायचं? जास्त पुढे नको. Where's he going? Mufasa, tranquilo. आता परत इकडे ब्रेक टाईम होता. चाहिए आपसे? मुझे मालूम है आप कौन है. प्लीज, पहले से यहाँ बहुत प्रॉब्लम हो चुकी है, अब और प्रॉब्लम नहीं चाहिए. पर तुझे एक बात नहीं पता, लाखों में एक बार ऐसा होता है जो मरने से
जन्माष्टमी ओनो अभी ओनो अभी बी हो काहीच पिक्चर संपला आणि आता इथून आम्ही कुठं चाललो आहे नाही माहिती मला. आता बघू पुढे. काही मस्त होता, मला आवडला. आता मी काही पूर्ण क्लिप्स तर नाही टाकू शकत, तुम्ही येऊन बघा. जाम भारी पिक्चर आहे. आता भूक लागले, बघू पहिले काहीतरी खातो नाही तर फिरायला जातो. काय बघू मला माहीत नाही. पुढं चला तुम्हाला समजेल. एंडपर्यंत ब्लॉग बघा. बाय. चलो. तर गाईज आता आम्ही घरी आलो आहे. आम्ही मॉलमध्ये जाणार होतो पण मॉलमध्ये गेलो तर तिथं बंद होतं सगळं. मग आम्ही दुसरीकडे गेलो, तिथं पण सगळं बंद होता कारण की 12 वाजलेत तर सगळे बंद होते. आता घरी आलो आहे, जाम भूक लागली, जेवतो आणि मग मी ब्लॉग ऑन करते. तर हे गाईज आता आमचं जेवण वगैरे करून झालं आहे. मी कपडे वगैरे चेंज केले माझे आणि मी माझा ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असे इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला मला सबस्क्राईब करा पटापट. आणि मूवी बघायला नक्कीच जा. आत्ताच्या सिच्युएशननुसार मूवी आहे तर नक्कीच बघा. आणि बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. बाय. बाय गाईज.